काँग्रेसचे नेते नाना पटोले आहेत। पटोले साहेब, आज जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मांडलं जाते, काल ते विधानसभेत मंजूर झालं, त्याबद्दल तुमचं काय मत? बघा, हा कायदा जो आलेला आहे, हा कायदा आपल्या राज्यामध्ये UAPA सारखा कायदा असताना हा कायदा आणायची गरजच नव्हती आणि तो प्रश्न आम्ही विधानसभेत सरकारला विचारलेलाच आहे। पण या माध्यमातून काही लोकांना टार्गेट करण्यासाठी किंवा विरोधकांना टार्गेट करण्यासाठी हा कायदा आणला असेल तर हे चुकीचं होऊ शकतं आणि ही भूमिका, हा संशय आम्ही व्यक्त केलेला होता। मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की आम्ही असा हा कायदा याच्यासाठी आणत नाही, हे नक्षल अँटी सोशल मूव्हमेंटला आम्ही थांबवण्यासाठी हा कायदा आणतो आहे आणि त्यासाठी आम्ही हे करतो आहे। पण ते बहुमत त्यांचं आहे, बहुमताच्या आधारावर तो कायदा पारित झाला, एकमताच्या आधारावर झाला नाही। आमचा त्या कायद्याला विरोध आहे। या कायद्याला काँग्रेसचा विरोध आहे, विरोधी पक्षांचा विरोध आहे असं आहे। मात्र ज्या प्रकारे डाव्या पक्षांना टार्गेट करून किंवा डावे पक्ष जे आहेत ते एक कट्टर पक्ष आहेत असं दाखवून जो कारण सांगून कायदा पारित केला जातो आहे, तसंच भाजपला समर्थन करणाऱ्या संघटना देखील काही अशा कट्टर आहेत, त्याचा काँग्रेस विरोध करणार आहे का? आता मूळ प्रश्न असा आहे की जे बॅन केलेल्या काही संघटना आहेत त्यांचा विषय येतो आहे त्याच्यामध्ये, आणि भाजपला सपोर्ट करणाऱ्या काही संघटना आहेतच त्याच्यामध्ये, त्यामुळे हा विषय पुढे येणारच आहे। त्यामुळे आज जो जनसुरक्षा कायदा पारित करून या लोकांनी काय साध्य केलं हे पुढच्या काळात कळेल, पण आमचा या कायद्याला विरोध आहे आणि विरोध राहणार। मात्र काँग्रेस अशी कोणती भूमिका मांडताना दिसलं नाही काल? आम्ही मांडलेली आहे, ज्या समितीमध्ये आम्ही हा सगळा विषय मांडलेला होता आणि तरीसुद्धा आम्हाला बोलता येत नसताना सुद्धा आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे। तर भूमिका मांडल्यानंतरही आता त्याला काही मर्यादा होती, आम्हाला बहुमताने तो कायदा त्यांनी पारित केलेला आहे, त्यामुळे आता तो विषय सरकारच्या बहुमताच्या आधारावर त्यांनी पारित केलेला आहे, त्याचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत। धन्यवाद.